रॅन्डम ठिकाणी आम्ही ना तिथे रात्रीचं नाईट आउट करायचो. रॅन्डम ठिकाणी गाडी घेऊन निघालो. आम्ही जेव्हा आलो ना तिथे असं नाही का ते गाडवं बिडवं चढ आलो काहीच नाही. आणि जिथं जे एक आपेल ना तिला टोचन करून चालू. नमस्कार मित्रांनो, मी गौरव कदम स्वागत करतो तुमचं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गौरव लाईव्ह. तर मित्रांनो, आमच्या सर्व नाटकाच्या मंडळीचा आज एक प्लॅन बनला होता की आपण मस्तपैकी पार्टी करूया. त्याच्यामध्ये व्हेज आणि नॉन व्हेजचा बेत असणार आहे. सो सर्व आलेले आहेत मळ्यात. आमचं एक स्पाय लोकेशन आहे एकदम जबरदस्त. पार्टी करण्यासाठी बघू शकता कशा पद्धतीने वॉटर क्रॉसिंग करावं लागते. बघा ही बुलेट येते, बुलेटला सोपी आहे. मी तर ऍक्टिव्ह आणली काही त्यातून तुम्हाला दाखवतो. आमचं आजचं हे जे लोकेशन आहे हे दीक्षी आहे. ह्या ठिकाणी एक फार्म हाऊस आहे छोटस. त्या ठिकाणी मस्तपैकी पार्टीची अरेंजमेंट केलेली आहे. ऍक्च्युली ती नदी होती ना, तर त्यामध्ये सर्व पाणी असल्यामुळे असं ट्रॅक्टर यावं लागलं. हे बघा ट्रॅक्टरने यावं लागलं. आणि हा रिश इकडं सगळं आमचं असं मस्त आहे. आणि असं ऐकलं यांचं किचन पण खूप जबरदस्त आहे. स्नोकर पूल आहे, कॅरम आहे आणि आम्ही चिकन आणि व्हेज मध्ये पण अरेंजमेंट केली. सगळे मध्ये का बरं गेले लगेच मध्ये काय असं? चला बघूया मध्ये काय. या ठिकाणी आहे स्नूकर पूल टेबल गेम असतो, तर तो आहे. आता हे लगेच खेळणार आहे. हा याला खूप आवडतो. बाकी आहे श्रीकांतचे मित्र. हॅलो. एकदम मजेत. अरेंजमेंट झाली सर्व एकदम 100% सगळी तुमच्या एन्जॉयमेंटची पूर्ण तयारी झाली. ओके डन. तू पिशवी काय काय भाकरी का? इकडे बघा कसं गेम आहे. वाव. तुम्हाला पूर्ण दाखवतो की कशा पद्धतीचा फार्म हाऊस आहे, काय काय गोष्टी आहेत आणि नॉनव्हेज मध्ये काय काय आणलंय, कसं आणलंय ते तुम्हाला दाखवतो. अराउंड एका जणाला आम्हाला 200 रुपीज कॉन्ट्री आलेली आहे. सो असं काही आहे. बाकी हा मेहनती पोरगा प्रथमेश कहाँ से लाया? उधर से? हाँ चला बाहेर बघूया काय. सगळे आतमध्ये आले. अराउंड आहे आम्ही 50 पेक्षा जास्त. इकडं काय आणलंय? भाकरी वगैरे आणलंय का? भात तयार करून आणलाय का? करणार आहे तयार करणार आहे भात. ओके. हे बघा ट्रॅक्टर राईड खेळता इथं. श्रीकांत दादा कुठे? तुम्ही बघू शकता या फार्म हाऊसची किंवा या मळ्याची एंट्रन्स कशी आहे. दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाडं आहेत आणि सर्व लाइटिंग लावलेली आहेत आणि आतमध्ये सर्व सोय केलेली आहे. किचन आहे, त्यामध्ये गॅस आहे, रेफ्रिजरेटर आहे असं ऐकलेलं आहे. स्नोकर पूल टेबल आहे जसं तुम्हाला मी दाखवलं. बाकी आता सर्व मंडळी आल्यानंतर बघूया आता हे कोणाला. लाईट खूप मस्त वाटतंय रात्रीच्या वेळीस. हे बघा सुंदर. आणि हे आपल्या ओझरमध्ये गाईज कोणती गाडी आली मे बी याच्यात काय बघूया. ओके गाईज, याच्यात आमचं सर्व फूड आहे. म्हणजे नॉनव्हेज आहे आणि त्याच्यानंतर व्हेजवाल्यांचं आहे. डोंट नो कशात आहे. त्यात नॉनव्हेज आम्ही तयार करायला दिलं होतं. सो गाईज आम्ही नॉनव्हेज तयार करायला दिलं होतं. सो अराउंड 10 kgचं चिकन आम्ही ऑर्डर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आय थिंक 3-1 किलो सुका आहे आणि बाकीचं सर्व भाजी आहे आणि भात या ठिकाणी तयार करणार आहे. बाकी घरून पोळ्या आणलेल्या आहे 5-5. सो असं काही पद्धतीचा आहे आमचा मेन्यू. आणि मस्तपैकी गाणे लावूया, एन्जॉय करूया, नंतर डिनर करूया साधारणतः 8-9 वाजता. सो असं काही आहे. बाकी सर्वांसोबत भेटतो. चलो जमा करूया. दादाला टाकू का? कॉन्ट्री 200 रुपीज आहे का? फोन पे का? नाही कॅश आहे. कॅश येतो. बापरे, अजून बारीक घडी करायची. हे बघा किती बारीक घडी केली आहे बघा. खूप पार्टीसाठी खूप कसं तरी जमवलेलं आहे बिचारे लपून बिपून. आज मोकळे झाले. देऊन टाकले. सगळे येऊ राहिले. एकदम मज्जादार गाईज असतो. येत आहे का ओम? कोणाला? अय ओम येत आहे का यांना? मग येते ना. सारा वाटेल काही येत नाहीये. समोर दादा आहे चॅम्पियन. समोर दादा मी
गाडी बघायचं आपण. काहीच आहे बघा कसं गौरव भाई चॅम्पियन आले बघा. चॅम्पियन बघू आता कसे मारतात. सरकती का रे तुझी क्यू पुढे माझी नाही जाते. पावडर लावा. या ठिकाणी किचन आहे बघा. किचन मध्ये मायक्रोवेव्ह आहे, अजून फ्रीज पण आहे, सगळं काही. आणि इथं राईसची तयारी चालू आहे, राईस बनवण्याची. इवन गॅस पण आहे. ओके, इलेक्ट्रिकवर आहे का? याच्यात तयार होणार आहे या का मोठं पातील आहे? पण मग टप्प्याटप्प्याने लावावं लागेल ना. हा त्यांनी त्यांच्यासाठी प्रायव्हेट हे सर्व तयार केलेलं आहे. व ग्रिलसाठी पण आहे, तंदुरी वगैरे जर करायची असेल त्याच्यासाठी. बाकी जर कोणी हे करत असेल तर हुक्का पण आहे. सो दिस इज नॉट फॉर छोटे बच्चे, मोठ्या लोकांसाठी गाईज. ते साऊंड सिस्टीम पण आहे मस्तपैकी साऊंड सिस्टीम. अगं फ्रीजमध्ये बघूया काय आहे का फ्रीजमध्ये. फ्रीजमध्ये काय मैद्याचे चपातीसाठी काहीतरी बहुतेक. हा खाली बघूया काय. ओ हो, सगळे आयटम आहे गाईज. हे बघा, स्प्राईट, सॉसेस, इवन चीज आहे, चॉकलेट आहे, बटर आहे. मळ्यामध्ये सर्व ठेवलेलं आहे गाईज, एकदम कडक. ॲप्रन पण आहे बघा, ॲप्रन मस्त बनवलंय. आणि हा आयलँड किचन बघा ना किती मस्त आहे, सुंदर. चलो बघूया बाहेर काय अजून. पाणी, ग्लासेस, हे ग्लासेस जबरदस्त, खतरनाक. कसं वाटलं गाईज? मला तर खूप आवडलं आणि मस्तपैकी एन्जॉय करण्यासाठी एकदम बेस्ट प्लेस आहे. ॲक्च्युली श्रीकांताच्या ओळखीचे होते, त्यांचे फ्रेंड आहेत, सो त्यांच्या हे फार्म हाऊस आहे. सो चला, भूताची स्टोरी सांगणारी हिच्यासोबत काय घडलं होतं बघूया. सगळे ऐकायला बसले, सगळे आता लपाछुपी वगैरे खेळून आलेले. मी ते एडिटिंग करत होतो कारण मला रील टाकायचे. ओय पियू, आता ऐकूची भूताची स्टोरी बघूया कशी. मामांना विचारत होत्या, मामा बोलले तरी मला एक बाई सांगले. मी विचार केला, आता मी सांगितलं की असं असं असतं आमच्या पौर्णिमेचं दही वगैरे काय आणायचं नाही कारण की आपल्या मागे भूत वगैरे लागतात. मग मामा म्हणे तरी मी विचारत होतो म्हणे की गेलो आम्ही पळत. थंडी वाजत होती, डॅमचा व्ह्यू होता आणि तिथे बसलेलो होतो. झालं काय, तिथे 2 प्रेत जळतात. आम्ही असं उलट पळत होतो, बघितलं ते शांत. बघितल्यानंतर 2 मिनिटं असं झालं, आता इथून पळावा का काय करा. इथून दिवस आलो, पळतोय आम्ही रस्त्याने पळतोय आणि असं वर चढायचं. वर चढायचं, मी सर्वात पुढं पळायला. मी असा पडलो, माझ्या मागे सर्व खाली येऊन पडलो. मी जेव्हा पडलो, मी पुरा एक साईडने साडून निघालो. घसरत आम्ही खाली. आता होतं काय आमच्यासोबत नो आयडिया बरं का. पळालो गाड्यांपाशी गेलो. आमच्यातल्या एका जणाच्या गाडीचा पैपच कापून. गाडीचं काय कापलं? फ्युलचा पैप तोच कापून टाकला. तो कापून अहो आता रॅन्डम ठिकाणी आम्ही रात्रीचं नाईट आउट करायचो. रॅन्डम ठिकाणी गाडी घेऊन निघालो. आम्ही जेव्हा आलो ना तिथे असं नाही का ते गाडवं बिडवं चढत आलो. काही 4-5 गाड्या आणि जिथं जे एक कापेल ना तिला टोचन करून चालू. सो गाईज फायनली आता चिकनचं ताट घेतलेलं आहे बघा यांनी. चला मस्तपैकी चिकन पार्टीला. चिकन इकडं I don't wanna waste what's left.
storms we chase are leading us, and love is all. सारा दीदी शो भाजी एकदम भारी हे बघ आमच्याकडे आहे चला जेवायला गाईज. हा व्हेज आहे आणि आम्ही नॉनव्हेज आहे बघा. इकडे नॉनव्हेज, इकडे नॉनव्हेज, इकडे नॉनव्हेज. याला घेरून घेतले गाईज. अहिंसा परमो धर्म, धर्म हिंसा तथे वच. वा वा. हा पण व्हेज आहे. तुला काय बोलायचंय? कर्मण्येवाधिकार असते वा वा. चल, चल. पण झालंय आणि या ठिकाणी आता दम शहरात चालू आहे बघा. दम शहरात चालू आहे. रात्रीचे 12:30 वाजले करेक्ट. आता बघूया, तुम्हाला दाखवतो कसं चालू आहे. आर्मीचा आहे बरोबर. आर्मीचा आहे. आर्मीचा आहे. ओके पुढं हिंदी का शूटिंग शूटिंग बंदूकबाजी शूट लावला लोकांनी मला. तिकडे इथं बस मांडे घालून मारामारी लढाई फाईट हो, तुम्ही काही रोल वगैरे केलाय का आतापर्यंत? सो गाईज, हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो. आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. तर बऱ्याच दिवसाचं आमचं सर्व नाटकाची जे मंडळी होते त्यांचा पार्टी करण्याचा प्लॅन चालू होता आणि तो फायनली एक्झिक्यूट झाला. त्यामध्ये आम्ही खूप सारे गेम्स खेळले, त्याच्यानंतर खूप सारे प्रँक केले भूताच्या स्टोरी सांगून आणि मज्जा आली. सो सर्वांना एकत्र राहण्यासाठी हा एक छोटासा पार्टी होती. सो अशा पद्धतीने आम्ही ती सेलिब्रेट केली. तुम्ही बघितलं असेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. Namaskar. Fueled by them to see the horizon, turn us to thousands, and we'll grow.